आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नीलम गोऱ्हे आणि संजय राऊत यांच्यातील शीतयुद्धाची। नीलम गोऱ्हे यांनी काल ठाकरेंवरती केलेल्या गंभीर आरोपांचा समाचार आज खासदार संजय राऊतांनी घेतलाय। नीलम गोऱ्हेंचं कर्तृत्व काय होतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। शिवाय गोऱ्हे पक्षातनं जाताना घाण करून गेल्याचंही राऊतांनी म्हटलंय। पक्षात कुठलं ध्यान आणलंय असं बाळासाहेब बोलले होते असा दावाही राऊतांनी केलाय। शिवाय पुण्यामध्ये उमेदवारी देण्यासाठी गोऱ्हेबाईंनी किती पैसे घेतले, लक्षवेधी लावायला नीलम गोऱ्हे किती पैसे घेतात असे प्रश्नही राऊतांनी उपस्थित केले। शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, त्यांनी संमेलनावर झालेल्या चिखलफेकीत बोलावं अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। नीलम गोऱ्हे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे। त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एक संस्कार, एक संस्कृती असते। ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या।